काय विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही पुढे जाणार? जे काही कामं राहिलेले आहेत, अर्धवट राहिलेले आहेत तर ते पूर्ण करू. नाले ते दुरुस्त करून देऊ, रस्ते ते बरोबर नसलेले करू. केला निम्मे जाग्यावर आम्ही प्रस्ताव दिलेला होता. मी रनिंग खासदार असून सुद्धा किंवा आमचं तुल्यबळ असून सुद्धा मी त्यांना प्रस्ताव दिला होता की आपण निम्मे जाग्यावर लढलं पाहिजे. 4 जिल्हा परिषद त्यांनी लढल्या पाहिजे, 4 जिल्हा परिषद शिवसेना उभाटानं लढल्या पाहिजे. एक नगरपंचायत आणि एक नगरपालिका असे 2 निवडणुका होतात. एकीकडे अध्यक्ष त्यांचा असायला पाहिजे, एकीकडे अध्यक्ष आमचा असायला पाहिजे असा मी प्रस्ताव दिला होता. पण त्यांचा आग्रह होता की दोन्ही अध्यक्ष आम्हालाच द्या, एक जिल्हा परिषद आगावची द्या. तर असं काही होऊ शकत नव्हतं. त्याच्यामुळं आम्ही विभक्त आम्ही आमचं लढत आहे. हदगाव शहरातील जनतेच्या पुढे आता आपण कोणते विकासाचे मुद्दे घेऊन जाल? आपल्याला जर बघितलं असेल तुम्ही तर हे नगरपालिका जरी असली तरी एखाद्या ग्रामपंचायतच्या पलीकडे नाही आहे. कोणत्याही प्रकारचा विकास या हदगाव नगरपालिकेमध्ये झालेला नाही आहे. आता तसं जर सांगायला बसलं तर खूप वेळ लागेल. तेवढा वेळ तुम्ही पण दाखवू शकणार ना किंवा घेऊ शकणार ना. जर पाहायला गेलं तर विकासाच्या नावाखाली फक्त लूट झालेली आहे. याच्यापेक्षा कुठल्याही प्रकारचा विकास या हदगाव नगरपालिकेमध्ये झालेला नाही आहे. आपल्यासमोर काय धोरण आहे विकासाचं? सगळ्यात महत्त्वाचा इथं विषय असा आहे की इथं हदगाव नगरपालिकेमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो तो आरोग्याचा विषय असतो. आरोग्यासाठी इथं साफसुथरं नाल्या असल्या पाहिजे, रोड असले पाहिजे, पर्यावरण असलं पाहिजे. हे गोष्टी मूलभूत सुविधाच अजून उपलब्ध नाहीत. अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन असायला पाहिजे होती, सुसज्ज रोड असायला पाहिजे होते. घनकचरा हा मोठा प्रश्न आहे. घनकचऱ्याला फक्त टेंडर काढून फक्त कसे आपण ते लाटता येतील याच्यापेक्षा दुसरं काहीही काम कधीही नगरपालिकेने केलेलं नाही आहे. आजही सगळ्या गल्लीमध्ये तीच परिस्थिती आहे. एखादा 2 घंटा गाडी हिंडते, त्याच्याने काही होत नाही. कधीच ती पूर्ण शहरामध्ये जाऊ शकत नाही 2 गाड्या. आणि मोठा प्रश्न आहे, खूप मोठे प्रश्न आहेत ते जे मी असं सांगता येतील असे खूप. आपल्या पक्षाचे अधिकृत